रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मम्मा. तुम्हाला पण. श्री स्वामी समर्थ. आपल्या फॅमिलीला पण श्री स्वामी समर्थ. काय चाललंय ग? काय फ्रूटखंड करायला लागले गॅसवर. मग काय गॅसवर कशावर करूया? आज आमच्या घरी फ्रूटखंड बनणार आहे आणि कोबीची भाजी. हे काय कॉम्बिनेशन आहे कोबीची भाजीचं? आणि डाळीची आमटी. डाळीची आमटी, कोबीची भाजी, फ्रूटखंड, चपाती आणि मंचुरी. वरण, आईला पांढरं भात, चपाती. पनीरची भाजी ते नसं करायला पाहिजे होतीस. असू दे, कोबी भात पण छान लागतं. आज आपण आईकडे जायचं ना. ब्लॉक टाकूया आपण पिठला. आज आमच्या मामीच्या गुरुवार सुद्धा पण आहे. फ्रूटखंड घरी तयार करता येते. मग काय काय घातलं असेल? त्याच्यात घातले दूध आणि कस्टर्ड पावडर, पुन्हा हे थंड असते ते काय म्हणतात त्याला, सब्जी भिजवून, सब्जा भिजवून घातले, साखर घातली, वेलदोड्याची पावडर, जायफळ पावडर, हे आता सगळं शिजवून घेऊन थंड. आणि ते मी इसेन्स आणलेलं तो नाही घातला. व्हॅनिला इसेन्स घातले आणि किंचित हळद घालायची कलर याला. फ्रूट कलर असला तर काय गरज नाही ना. चालतंय, खरं छान दिसते ग दिसायला. तर आता ह्याच्यामध्ये फळं खाताना फळं घालायचे थंड करून घेऊन. मग आपण टाकूया पूर्ण ताट. ओके फॅमिलीला. तर आता आपण भेटूया. इथं मम्मीनं आता सगळं फ्रुट्स घेतले. काय काय ग हे? ॲपल. तर मम्मी आता सफरचंद, डाळिंबर, द्राक्ष कट काय केले नाहीस? असं छान. डाळिंबर घातले आणि केळ. झाला स्वयंपाक? झालं तळण आता. तळून तळणार आता आमची मम्मी. या गाईज फ्रूटखंड चपाती खायला. कोबीज इग्नोर करून चपाती, फ्रूटखंड आणि आमटी भात खायला या. का कोबीची भाजी काय चांगली लागत नाही? कोबीज खायला चांगला नसतो, चांगला लागतो. करकरीत असतो कोबीज. मा झालं मस्तपैकी तळण, भाजी, भात, आमटी. हे काय बटाट्याचं भाजी नव्हे, भजी. फ्रेंच रोल म्हणा. या गाईज मस्तपैकी जेवायला रामनवमीचं. मला तर यातलं सगळ्यात छान आमटी भात आणि फ्रूटखंड आणि चपाती एवढंच खाणार मी यातलं. भातावर दही राहिलं. तर गाईज या तुम्ही पण खायला.